नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. बघताय मी नवीन रिक्षा घेतली आहे, पण आता माझा हा तिसरा दिवस आहे. तर मी आता जस्ट शिकतो रिक्षा. पण बघू शकता माझी रिक्षा कशा प्रकारे जस्ट नवीन घेतली. अजून सध्या तरी नंबर प्लेट आलेला नाही आहे भावांनो. मला पासिंगसाठी जायचं 4-5 दिवसांनी. तरी माझा प्रयत्न चालू आहे की मी त्यांना फोन केलेला काल की मला लवकरात लवकर नंबर प्लेट पाहिजे. तर चला मग आता चालू करूया आपण. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आता जस्ट रिक्षा काढतोय मी. आता जो व्हिडिओ शूट करतोय तो माझा भाचा आहे मित्रांनो, लहान आहे पण त्याने ज्या प्रकारे व्हिडिओ काढले ना, खरंच हँड्स ऑफ. आणि आता बघू शकता आपण आता जस्ट आता पनवेल हायवेला पोहोचतोय. पनवेल हायवेला जाताना थोडंसं कठीण आलं, पण काय नाही, प्रयत्न चालू आहे मित्रांनो. प्रयत्न केलं तर शिकेल ना, म्हणूनच बोलतो मित्रांनो, प्रयत्न करत राहा. मित्रांनो काय ना, मी जस्ट पहिला ॲज अ ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पण आता जो हा पर्याय निवडला आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी करायचं आहे आणि आता हाच व्यवसाय मला चालू करायचा, पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून मी जस्ट एक रिक्षा घेतलेली आणि आता मी हाच व्यवसाय पुढे जाऊन पण करणार आहे. तर चला आता अभी मजा आएगा ना भिड़ो. तर बघताय तुम्ही आता की आपण आता जस्ट पनवेल हायवेला पोहोचलो आहे. तर हा जो पनवेल हायवे हा एकच मला जस्ट रोड दिसला की जिथे मी थोडी फार तरी प्रॅक्टिस करू शकेल. त्याच्यामुळे मी ह्या रोडावरून आज रिक्षा चालवण्याचा प्रयत्न केला. तसं तर मी मागच्या 4-5 दिवसापासून रिक्षा चालवतो आहे, पण हा रोड मला चांगला वाटला त्याच्यामुळे मी ह्याच रोडावरती आणली. आणि तुम्ही बघताय आता ज्या प्रकारे बाजूला जो रोड आहे हा एकदम पूर्ण खाली असतो. त्याच्यामुळे कसं आहे नाही, ह्या रोडावरती माणूस शिकेल. आणि जस्ट तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती असाल तर फॉलो करा नक्की. बघू शकता तुम्ही आता मी जस्ट एक साईडला घेतो रिक्षा. बोललो जरा ऊन आहे म्हणून बाजूला घेऊया रिक्षा. त्या प्रकारे आता रिक्षा चालते. आता सध्या तरी शिकतो आहे मी मित्रांनो. पुढे जाऊन हळूहळू माझ्या लाईफमध्ये मी किती अर्निंग करतो, काय करतो ते मी तुम्हाला सगळं माझ्या या ब्लॉगमध्ये सांगत जाईल. तरी चला आपण पुढे बघूया. आता आपण आलेलो आहेत बॅक साईडला. पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. आपल्यासमोर गाडी आहे त्याच्यामुळं आपण जस्ट थोडीशी आपली जी व्हिडिओ आहे ती पुढे ढकलली आपण. आणि आता बघू शकता आपण आता मेन रोडावर लागलो आहे. पुढं गाड्या आहे त्याच्यामुळं कसं आहे ना मित्रांनो, आता बघा माणूस आला मध्ये. गाड्या एकदम सावकाश चालवा, फास्ट पळवू नका, जेणेकरून तुमच्या जीवालाही धोका होणार नाही आणि समोरच्यालाही कुठली दुखापत झाली नाही पाहिजे. तर आपण आता बघू शकता हा जो हा टर्फ आहे. आम्ही इकडे येतो मित्रांनो खेळायला. सॅटर्डे संडेला कधी मूड झाला तर इकडे येतो खेळायला. आमच्या जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता आता जो एक रोड येईल तो जस्ट आपल्या घराकडे जाणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकाल तर हा पनवेल हायवेचा जो डोंगर आहे, खूप भारी दृश्य आहे मित्रांनो. इथं जर तुम्हाला यायचं असेल तर जस्ट पनवेल हायवेच्या बाजूलाच आहे. इथं फोटो वगैरे जर तुम्हाला काढायचे राहिले तर तुमचे एकदम मस्त पिक्चर येतील भावांनो. खरंच या इकडे एकदा. आणि आता तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे तो एकदम पूर्ण खाली असतो. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. त्याला थोडीशी बोललो रिवर्स वगैरे शिकूया. रिवर्स जमते का नाही आपल्याला, कारण की हा जो BS6 इंजिन आहे याचा जो रिवर्स गिअर आहे ना मित्रांनो, हा तुमच्या हाताजवळ दिला आहे. त्याच्यामुळे बोललो चला थोडी बहुत प्रॅक्टिस करून बघूया. झालं तर झालं, नाहीतर आपला पाय आहेच, आपल्या पायाने थोडीभर पाठी पुढे घेत राहायची मित्रांनो. पण आता ह्याला दिलं तर वापर तर करावा लागेल ना. त्याच्यामुळे बोललो चला थोडीशी रिवर्सची प्रॅक्टिस करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता आपण जस्ट पनवेल हायवेचा जो पुढचा रोड आहे तिकडं पुढे गेलेलो आहे. आणि जो आमचा कॅमेरामॅन आहे ना मित्रांनो, खरंच भारी आहे. आता बघा तुम्ही तो रोडाचा फोटो काढेल. बोललो चला आता कट कशाला करायचं, तर आपलं जाऊ दे थोडंसं फास्ट, म्हणून आपण गेलो आहे थोडंसं फास्ट. बघू शकता रोड पण चांगला आहे मित्रांनो, इथं खड्डे वगैरे नाही त्यामुळे चालवायला सोपं पडते. चला तर मग आपला आजचा हा दिवसाचा व्लॉग जो आपण फर्स्ट टाईम ट्राय केला आहे, तर प्लीज मित्रांनो तुम्हाला जर शिकायचे असेल गाडी वगैरे किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर तर नक्की या रोडावरती या. इथे काय जास्त टेन्शन नाही मित्रांनो. तर मग मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा आवडला, मी माझे प्रयत्न कसे केलेत तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही बघू शकता आता आपण आता गेटच्या आतमध्ये जातो आहे. तर जाताना ठीक चारू बाजूकडे लक्ष ठेवा मित्रांनो, जेणेकरून गाडी कुठं टच नाही झाली पाहिजे. टच झाली तर त्यांचंही नुकसान आपलंही नुकसान. त्यामुळे पार्किंग करताना नीट गाडी पार्किंग करा. आणि जर माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मला तुमचं कमेंटमध्ये सांगा की मी अजून पुढे काय करू शकतो. धन्यवाद.